उपोषणाला जाण्यापूर्वी जरांगेंच्या डोळ्यात अश्रू सुद्धा तरळले। उपोषणाला जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद सुद्धा साधला आणि त्यानंतर उपोषणाच्या जवळच असलेल्या एका शेतामध्ये भर उन्हात जरांगे उपोषणाला बसलेले। अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा जरांगेंचं उपोषण आता सुरू झालेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जरांगेंची समजूत काढण्यात सरकार यशस्वी होतं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जरांगेंनी ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण होतात का, सरकार त्या मागण्या पूर्ण करतं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगेंची भेट घेतं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। 10 मागण्या एकंदरीतच जरांगेंनी सरकारपुढे मांडलेल्या आहेत। ती म्हणजे अशी की मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ते काही झालं नाही। मात्र सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे मिरज संस्थांचा GR काढा, 1994 ते धर्तीवरती GR काढा अशी मागणी जरांगेंनी केली होती। या संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। विजय चढे माझा सहकारी आपल्याला या संदर्भातली माहिती देतोय। विजय, जरांगेंचं उपोषण सुरू झालेलं आहे, भर उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसलेत, कशी परिस्थिती आहे सध्या तिथली? नक्कीच जर बघितलं तर अंतरवाली सराटीमध्ये आता मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि भाजीवरती त्यांनी उपोषण करायला सुरुवात केलेली आहे। सध्या जर बघितलं उन्हाचं तापमान जे आहे ते वाढल्याचं पाहायला मिळतं। मात्र त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर मोठा पाठिंबा जो आहे तो त्यांना या ठिकाणी मराठा बांधवाचा मिळत आहे। त्यांच्यासह अनेक काही मराठा बांधव जे आहेत ते देखील उपोषणाला या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर राधाकृष्ण पाटील हे देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते आणि आता ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी या ठिकाणी येत आहे। त्यामुळे आता या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांनी काल त्यांच्या काही मागण्या ज्या आहेत त्या विखे पाटला समोर मांडल्या होत्या। हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल या संपूर्ण लागू करावं असं देखील मागणी जी आहे ती त्यांनी केली होती। त्याचबरोबर इतर ठिकाणच्या संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करत असं त्यांनी म्हणलं होतं आणि जे बलिदान दिलेले कुटुंब आहे त्या कुटुंबियांना देखील नोकरी द्यावी असं देखील त्यांनी म्हणलं होतं। असं या पद्धतीने आता संपूर्ण विजय, पण सारथीची जी योजना आहे त्या सर्व योजना पुन्हा सुरू कराव्यात अशी सुद्धा मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे। ज्या 10 मागण्या मानलेल्या आहेत त्यातल्या कितपत मागण्या सरकार मान्य करू शकतं, जे हातात आहे सरकारच्या की या बाबा एवढ्या मागण्या आमच्याकडे ज्या जरांगेंनी मांडलेल्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू शकतो, अशा किती मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्याची ताकद सरकारमध्ये? नक्कीच जर बघितलं तर ज्या 58 लाख कुणबीच्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीवरती आणि प्रमाणपत्र वाटप करत असल्याचं त्यांनी म्हणलं। 33 लाख प्रमाणपत्र वाटप केल्याचं देखील काल विखे पाटलांनी म्हणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे आता काही मागण्या आहेत त्या न्यायालयीन प्रकरणी असल्याचं देखील विखे पाटलांनी म्हणलं होतं। ज्या पद्धतीने सातारा गॅजेट जे आहे ते लागू करता येणार नाही असं त्यांनी म्हणलं होतं, कारण त्याला वेळ लागेल, न्यायालयामध्ये त्याला चॅलेंज होऊ शकतं असं त्यांनी काल म्हणलं होतं। त्यामुळे जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील ते देखील त्या गॅजेटवर आग्रही असल्याचं पाहायला मिळालं। मात्र जे हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलेलं आहे त्याचं देखील प्रमाणपत्र वितरित केले जात नाही, त्या अनुषंगाने प्रमाणपत्र वितरित करावे असं देखील म्हणलं। मात्र एकीकडे सरकारची भूमिका आहे की हैदराबाद गॅजेटनुसार जे प्रमाणपत्र आम्ही वाटप करत असलं करत आहोत, परंतु काही भागांमध्ये जर बघितलं तर सरकारी अधिकाऱ्यांमुळे या कामाला डिले होत असल्याचं म्हणलं। त्याचबरोबर ज्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत मात्र काही अर्ज समोर येत नसल्याचं देखील सरकारने म्हणलं होतं। त्यामुळे आता या 58 लाख लोकांचे नावं सांगावेत असं जरांगे पाटलांनी म्हणलं होतं। ती देखील यादी आम्ही तुमच्या समोर देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता ही 58 लाख लोकांची यादी जी आहे ती आता सरकार मनोज जरांगे पाटील यांना देणार आहे। त्याचं कोण लोक आहेत आणि त्यांच्या घरोघरी जे आहे ती देखील पाहणी केली जाणार आहे। त्याचबरोबर काल विखे पाटील या ठिकाणी आले होते, त्यांनी देखील काल बघितलं तर आयुक्तांशी चर्चा केली होती आणि जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे की जर आठवड्याला एक त्याची मिटिंग घेण्यात यावी आणि ती मिटिंग घेतल्यानंतर त्या मिटिंगमध्ये कुणबीचे प्रमाणपत्र कशी वितरित करण्यात आले हे सांगावे। त्याचबरोबर ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना नोंदीची घरपोच माहिती द्यावी आणि गावामध्ये याचा आढावा देखील घ्यावा असं देखील काल विखे पाटलांनी सांगितलेलं आहे। आणि ही चर्चा झाल्यानंतर आता विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगरहून आता अंतरवाली सराटीकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते अंतरवाली सराटीमध्ये उपोषणास्थळी येतील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पुन्हा चर्चा करणार आहेत। या चर्चेमध्ये नेमकी काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या उपोषणावरती सध्या तरी ठाम असलेलं आपल्याला पाहायला मिळते। पण विजय, आपण बघतोय की सध्या अंतरवाली सराटी हे अतिशय म्हणजे जसं ते गाव आहे ते गाव अतिशय छोटं आहे आणि राज्यभरातून सर्व मराठा बांधव हे आता सध्या अंतरवाली सराटीमध्ये येत आहेत। कशा पद्धतीचं वातावरण आहे? पोलिसांवरती ताण आलेला आहे का?
नक्कीच जर बघितलं या ठिकाणी जे आहे तो मोठा बंदोबस्त पोलिसांनी लावलेला आहे, कारण अंतरवाली सराटीपासून काही अंतरापर्यंत जे आहे ते मराठा समाजाची गर्दी होत असल्याची पाहायला मिळते. त्यामुळे आता या ठिकाणी कुठली कोणाची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन देखील सतर्क झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगाने आता प्रशासनाने पोलीस बंदोबस्त आहे तो अंतरवाली व सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. त्याचबरोबर शिष्टमंडळ जे येत आहे त्या शिष्टमंडळाची बंदोबस्त आहे तो पोलिसांनी या ठिकाणी लावला. मात्र अंतरवालीमध्ये जर बघितलं तर मराठा समाजाची मोठी गर्दी जी आहे ती होत असल्याची आपल्याला पाहायला मिळते. पण विजय, एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकी आता काय विखे पाटील आणि जरांगेंमध्ये चर्चा होते, ही चर्चा सकारात्मक होण्यासाठी विखे पाटलांसोबत आणखी कोणी येणार आहे का शिष्टमंडळातलं? सिद्धेश जर बघितलं तर आता विखे पाटील छत्रपती संभाजीनगरवरून निघालेले आहेत. काही कागदपत्राचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. ते स्वतः व्यक्ती या ठिकाणी येणार, कारण काल प्रसाद लाड त्यांच्या सोबत होते. मात्र प्रसाद लाड हे काही कामानिमित्त गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे स्वतः विखे पाटील हे एकटेच त्यांच्यासोबत या ठिकाणी येणार आहे. सरकारचं शिष्टमंडळ म्हणून ते प्रांत अधिकाऱ्याला देखील सोबत आणू शकतात अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी आल्यानंतर नेमकी मनोज जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या पूर्ण करून या ठिकाणी येत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सिद्धेश, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतोय की भर उन्हामध्ये सध्या जरांगे पाटलांनी उपोषणाची हाक दिलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा आता जालन्याकडे रवाना झालेले आहेत. ते जरांगेंसोबत चर्चा करतील. या चर्चेअंती नेमकी ही चर्चा सफल होते का, जरांगे उपोषण मागे घेतात का, हे सुद्धा आपल्याला तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच जरांगेंनी एकूण 10 मागण्या सरकार पुढे मांडलेल्या होत्या. त्या मागण्या नेमक्या काय होत्या त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली मागणी होती मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या. दुसरी आहे सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे मिरज संस्थांचा GR काढा. 1994च्या धर्तीवरती हा GR काढायला त्यांनी सांगितलेला होता. महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या. आंदोलनामध्ये बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा. पाचवी मागणी होती ती म्हणजे अशी की सारथीच्या सर्व योजना सुरू करा. सहावी मागणी आहे महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजेत. सातवी मागणी अशी होती की कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॅलिडिटी द्या. मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काही काम नाही, उपसमिती बरखास्त करा अशी 8वी मागणी होती. तर 9वी मागणी होती स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा. त्या आणि 10वी आणि शेवटची मागणी अशी आहे ती म्हणजे शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा. असं जरांगेंनी ज्या 10 मागण्या सरकार समोर मांडलेल्या होत्या, या 10 पैकी सरकार कितपत मागण्या मान्य करते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कारण सरसकट मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी सरकारच्या हातामध्ये तशी सुद्धा पॉवर नाहीये. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या मागण्यांपैकी नेमक्या किती मागण्या सरकार मान्य करतं आणि या मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे उपोषण मागे घेतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एकंदरीतच मनोज जरांगेंनी आता अखेर आजपासून उपोषणाची हाक दिलेली होती. ते आता भर उन्हामध्ये उपोषणाला सुरुवात झालेली आहे. आंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातून मराठा बांधव तिथे आलेले आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. उपोषणाला जाताना काही वेळा मनोज जरांगे पाटील हे भाऊक सुद्धा झालेले होते. सोबतच प्रसार माध्यमांच्या कॅमेरा समोर जरांगेंच्या डोळ्यात अश्रू तरळले. अगदी थोड्याच वेळात राधाकृष्ण विखे पाटील आता जरांगेंची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये येत आहेत. ही भेट आता नेमकी काय पुढे हे आंदोलन पुढे कितपत चालू राहतं हे सुद्धा या बैठकीवरून आता ठरणार आहे. जवळपास सरकारशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आता विखे पाटील पुन्हा एकदा जरांगेंच्या भेटीसाठी तिथे येत आहेत. प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी काल सुद्धा जरांगेंची भेट घेतली. जरांगेंनी सुद्धा आपल्या मागण्यांवरती ते ठाम राहिले. एकाही मागण्यांमध्ये ते कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीयेत. सर्वच्या सर्व मागण्या, आमच्या 10 मागण्या मान्य करा, कोणत्याही प्रकारचं आता आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही असं थेट अजेंडा जो आहे तो जरांगेंनी आता पुढे चालू ठेवलेला आहे. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. अश्रू अनावर झालेत. शेवटी मला हे समाज जमला आहे तोच मला वाटायला की किती जीव आहे माझ्यावर. अंतरवाली तो करायला जागा नाही, त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यात पाणी आलं. या समाजाला माझ्याकडून अशा हे उपाय तरी देऊ शकाल. आणि सरकार वारंवार मराठीवर अन्याय करत आहे. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार. लेकरापणाने काही केलं नाही माझ्या समाजात आणि ते सारखा अन्याय करताय. मला इथं गोळ्या घालून मारलं तरी मी मरायला तयार आहे. आणि त्यांनी मला तरफडून जरी उन्हात इथं तळपत्या उन्हात मरू दिलं तरी मी तरफडून मरायला तयार आहे. एक आशा पण आहे की काल रात्रभर शिष्टमंडळ जागून त्यांनी काही ड्राफ्ट तयार केलेला आहे. सरकार काहीच मी अविश्वास दाखवला नाही. मी म्हणतोय ते येतीलच, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.